पुण्याच्या भोर तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी। निदा नदीवरील राणी लक्ष्मीबाई पुलावरती गुडघाभर पाणी। पहिल्याच पावसानं रस्त्यांना ओढ्याचं स्वरूप। नागरिकांसह वाहन चालकांची तारांबळ। पुण्याला मान्सूनपूर्व पावसानं झोडपून काढलं। पिंपरी चिंचवड, शिरूर, खेड, हडपसरमध्ये पावसाचा तडाखा। चाकणच्या मुख्य चौकामध्ये गटार तुंबली। पुणे नाशिक महामार्गावरती पाणी साचलं। वाहतुकीवर याचा परिणाम। राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आजही पेट्रोल डिझेलसाठी नागरिकांच्या रांगा। अनेक ठिकाणी नो स्टॉकचे फलक। वाशिममध्ये इंधनासाठी शेतकऱ्यांचा पेट्रोल पंपावर मुक्काम। परभणी आणि जळगावमध्ये नागरिकांच्या रांगा लागल्या। काही ठिकाणी निश्चितपणे तणावाची स्थिती। पेट्रोल डिझेलची साठेबाजी करू देऊ नका, देवेंद्र फडणवीस यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना हे आदेश। बुलढाण्यामध्ये इंधन टंचाईचा मोठा फटका। कॅनमध्ये पेट्रोल न दिल्यानं कर्मचाऱ्यावर तलवार आणि कोयत्यानं हल्ला। चौघांवर गुन्हा दाखल। शेगावमध्ये कर्मचाऱ्याला बेदम मारहाण। छत्रपती संभाजीनगरमध्ये डिझेल अभावी टँकरने होणारा पाणी पुरवठा ठप्प। N5 परिसरातील जलकुंभावर टँकर उभे। पालकमंत्री संजय शिरसाट हे जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा या संदर्भात करतील। 40 गावात कॅनमध्ये डिझेल मिळत नाही, त्यामुळे शेतकरी आक्रमक। वाघळी या ठिकाणी शेतकऱ्यांनी जळगाव चांदवड महामार्ग अडवला। वाहतूक विस्कळीत। परभणीमध्ये पेट्रोल डिझेलसाठी शेतकऱ्यांना 7/12 दाखवण्याची अट। आधार कार्ड आणि 7/12 दाखवल्यास शेतकऱ्यांना 100 लिटरपर्यंत इंधन द्या। पुरवठा विभागाचे हे आदेश। पेट्रोल पंपांवरती शेतकऱ्यांना 7/12चा अतिरिक्त बोजा कशासाठी? राजू शेट्टी यांचा हा सवाल। तर पंपावरती शेतकऱ्यांकडे 7/12 मागितल्यास कारवाई करू, कृषी मंत्री दत्ता भरणे यांचा हा इशारा। विधान परिषदेच्या जागांवरून महायुतीत रस्सीखेच। 17 जागांपैकी 12 जागा लढवण्यावर भाजप आग्रही। ठाणे, नाशिकसह 7 जागांवरती शिंदेंच्या सेनेचा दावा। राष्ट्रवादी 3 जागांसाठी आग्रही असल्याची देखील माहिती। विधान परिषदेच्या 7 जागांवर शिंदेंची शिवसेना ठाम। तडजोड नाही। शिवसेनेने आधीच भाजपसमोर 7 जागांचा प्रस्ताव ठेवला, मात्र भाजपनं शिंदेंच्या शिवसेनेला 3 ते 4 जागा दिल्या, अशीही सूत्रांची माहिती। राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी सुबोध मोहिते पाटील, अविनाश अधिक प्रमोद हिंदुराव यांच्यासह काही नावांचा विचार। येत्या आठवड्यात अंतिम शिक्कामोर्तब होईल। भुजबळही राज्यसभेवर जाण्यासाठी इच्छुक, अशी सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमच्यासाठी शत्रू नाही, आम्ही समाजासाठी भांडतोय। मला समाजाच्या चेहऱ्यावर आनंद बघायचा आहे, जरांगेंचं हे वक्तव्य समोर। भाजपचे नेते प्रसाद लाड आणि मनोज जरांगेंमध्ये जवळपास 2 तास चर्चा। जरांगेंच्या मागण्या शासन दरबारी मांडणार, आंदोलन त्यांनी मागे घ्यावं, लाड यांचं हे आवाहन। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये वाढत्या उष्णतेमुळे पाणी टंचाईची झळ बसली। 14 गावांमध्ये विहिरी अधिग्रहण करण्याचा प्रस्ताव पंचायत समितीकडे। विहिरीतील पाणी पातळीत मोठी घट।